नमस्कार. जसे की कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगितलेलं, आज तुम्हाला आमचं शेत आम्ही फिरवून दाखवू. सो मी तुम्हाला आमचं शेत दाखवतो फिरवून. लेट्स गो. आणि बायकोच्या जबरदस्तीमुळे केलेली ही नवीन हेअरस्टाईल कशी वाटते ती पण सांग. हीच मी काही नाही केलं, तूच अजिबात नाही. मी सांगितलं होतं केस बारीक करू नकोस खूप, तर बस. खूप साऱ्या मुली माझ्याकडे बघतात म्हणून हे षडयंत्र रचण्यात आलेलं आहे. अजिबात नाही. आत्ता पाऊस कमी झालाय, तसा खूप पाऊस आहे. आणि हे आमचं छोटंसं घर, ते दुरून खूप छान दिसतं. तिथं गेल्यावर तिथून त्या कोपऱ्यातून दाखवतो एकदा परत. सो हे इथं असं शेत आहे. थोडंसं वरती गेलं चालत की इकडे हे एक असं शेड आहे. आता सध्या तर त्या शेडला कुलूप आहेत, ते कुलूप तोडायचे जुने झालेले आहेत. त्याचप्रमाणे असं एक शेड आहे इथे. हे त्यांनी गोट फार्मिंगसाठी केलं होतं. आम्ही बघू याचा कसा उपयोग करायचा. डोक्यात खूप सारे प्लॅन्स आहेत. हे असं एक शेड आहे. हे आत्ता मी रिसेंटली स्वच्छ केलं आहे. हा एक पोर्शन स्वच्छ करायचा राहिला आहे. या आधी तर खूप सारी घाण होती, हे आत्ता स्वच्छ केलं आहे. त्याचे पण व्हिडिओ टाकतो आम्ही, आधी कसं होतं आणि आत्ता कसं केलं आहे. थोडं इथं पाणी गळतं आहे, कपडे बदलून घ्यायला लागणार आहेत. इकडनं पाणी येतं आहे, तिथं पण खालती शेडनेट लावायला लागेल. कारण जर इथं लाईव्ह स्टॉक ठेवायचा ठरला तर त्यांच्यासाठी खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. सो लेट्स सी काय काय होतं, काय काय करायचं आहे. एक छोटासा प्रयत्न चालू आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहायचा. सो किनारा लागल्याशिवाय थांबायचं नाही. असं अजून थोडंसं पुढे गेलं हे शेड, हे दुसरं शेड, ह्याच्यात अजून स्वच्छता बाकी आहे. आणि हे सगळं गवत काढायचं आहे, हे सगळं काढायचं आहे सगळं. आमच्याकडे एक गडी ऑलरेडी आहे, बिनपगारी फुलाधिकारी. अजून एक गडी आहे, तो सध्या कामात व्यस्त आहे, प्रवीण कुंडेकर. तिथं मागच्या साईडला एक खोली आहे, सध्या त्याची अवस्था दाखवण्यासारखी नाही आहे, ती पण व्यवस्थित करून घ्यायला लागेल. इथं हे अजून तिथं शेड, सगळं गवत पूर्ण आधी काढायला लागेल. अजून थोडंसं असं वरती गेलं की ही एक आमची छोटीशी मोकळी जागा, या टोकापासून त्या निलगिरीच्या झाडापर्यंत खूप सारी मोकळी जागा आहे. अँड दिस इज गोना बी अ ड्रीम प्रोजेक्ट. मजा येणार आहे. हे असं फिरून जातात का दाखवत घेऊन. इथे एक वॉशरूम केलेलं आहे, हे क्लीन करावं लागेल. खूप सारी घाण तिथं पडलेली आहे, दरवाजे लावायला लागतील. आधी ज्यांनी ही प्रॉपर्टी रेंटवरती घेतलेली, इथं पण एक वॉशरूम आहे, ते पण क्लीन करावं लागेल. ही एक अशी खोली आहे, ही तर अवस्था खूपच वाईट आहे, कारण पत्रे फाटलेले आहेत, सगळं पाणी आत पडतं, खूप जास्त वाट लागलेली आहे. आधी ज्यांनी ही प्रॉपर्टी घेतली होती त्याने ती जरा जास्तच वाट लागलेली आहे. ही छोटीशी मोकळी जागा ॲमेझॉनच्या जंगलातनं चालल्यासारखं वाटत आहे. झाडी खूप वाढलेली आहे. थंड थंड पाणी. हा शेडमध्ये आत जायचा, दुसरीकडचा एंट्रन्स. इथं पण खूप जास्त वाट लागलेली आहे, हे पण सगळं स्वच्छ करायचं. हे सगळं बघून घ्या, लक्षात ठेवा. आणि नंतर जेव्हा आम्ही काम करेन त्यावेळेला परत एकदा ह्या सगळ्या जागेचा फोटो टाकेन, त्यावेळेला पण बघा. आणि हे असं इथून खालून जाऊन इथूनपासून पूर्ण पुढेपर्यंत सगळं आता आपल्याकडे आहे. आणि इथून घर खूप सुंदर दिसतं. ज्यावेळी ते शेती करेन त्यावेळेला अजून चांगलं दिसेल. सकाळचा सूर्य
सूर्य ह्या दिशेनं उगवेल पूर्वेकडनं आणि त्याची ज्यावेळेला कवळी किरणे तर पडतील काही जे पीक करेन किंवा काय असेल त्याच्यावरती खूप जास्त सुंदर दिसणार आहे. आणि हे छोटंसं आमचं घर फॉर नेक्स्ट फ्यू इयर्स, कारण हे भाडेतत्त्वावर घेतलेलं आहे. लवकरच स्वतःचं घर होईल, अशी स्वतःची जमीन स्वतःची असेल अशी अपेक्षा आहे. अजून असं गेलं तर हा मेन रोड आहे. सो रोड टच प्रॉपर्टी आहे आणि हा मेन रोड. इथं पुढे एक गाव आहे. असं खाली गेलं ही पण जमीन रेंटवरती घेतली आहे. तिकडून जे घर दिसतंय ते आपल्या प्रॉपर्टीत नाही आहे. हा जो खांब दिसतोय तिथून अलीकडं आणि आता जिथं मी थांबलो आहे हा बांध आहे. इथूनपासून खालतीपर्यंत पूर्ण जवळपास 2.5 एकर सगळं आपण रेंटवरती घेतलं आहे काही वर्षासाठी. दिस इज वन ऑफ आवर होम, वर्क प्लेस, एव्हरीथिंग. खूप काही करायचं आहे, खूप काही करावं लागणार आहे, कारण जशी अपेक्षा ठेवलेली त्याच्यापेक्षा खूप जास्त कंडिशन खराब आहे. बट एनिवेज कष्ट हे करावे लागणार आहे आणि ते केल्याशिवाय पर्याय पण नसतो. कारण कोणीतरी म्हटलं जसं जी इंस्टाग्रामवरती रील व्हायरल होते तशी, यशाला शॉर्टकट नसतो. आणि आम्ही शॉर्टकट निवडलेलाच नाहीच आहे. इथूनपर्यंत पूर्ण खालीपर्यंत ती जमीन आहे करण्यायोग्य आहे. खूप जास्त कष्ट करावे लागतील. अँड वी आर रेडी. ऐ रेडी? चलो. इथं एक फणसाचं झाड आहे. सध्या तरी फणस सगळे खराब झालेत, काही आहेत ते पण पाण्यामुळे खराब झालेत. पुढच्या वर्षी याचा आनंद घेऊ. खराब आहे? हो, पाणी गेलं तर लाल किडला आहे, ते पण पाण्यामुळे खराब आहे. तोडून बघू? नको, तो पण खराबच झाला आहे. पुढच्या वर्षी खाऊ पोटभर. आधी घरात नेलेत ते संपवा आणि ते घर रस्त्याच्या त्या पलीकडे आणि ही जागा आणि या आमच्या सौ. काही जणांना जमीन बघून लगेच कळतं की इथं हे फार्मिंग होऊ शकतं, कशाची शेती होऊ शकते. तसं काही जरी असेल तरी जा. मी नाही जात. जा जा जा. नाही पडले, मीच पडलो. तर आमचं छोटंसं घर, आमचा छोटासा जमिनीचा तुकडा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे पण काही सजेशन असतील शेतीबद्दल, इथं कोणतं पीक घेता येईल किंवा काय करता येईल ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटू. धन्यवाद आम्हाला एवढं बघितल्याबद्दल आणि तुमचे सजेशन्स द्या. तुमचं कौतुक करणं खूप छान वाटतं. थँक्यू.